खरं सांगू तर सगळेच जण हाऊसफुल 5 चित्रपट पाहायला धावतायत, परंतु मराठी चित्रपट सृष्टीने एक जबरदस्त चित्रपट आणलेला आहे ज्याचं नाव आहे जारण. तो लोक थिएटरमध्ये मिस करतात असं मला वाटतं कुठेतरी. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर खरं सांगतो, जारण हा चित्रपट पाहिला आणि मला हा चित्रपट सुरुवातीलाच सांगतो की खूप आवडला आणि तुम्ही सुद्धा लगेच जाऊन या चित्रपटाचे तिकीट बुक करा. बरं, आता मी हे सगळं का सांगतोय बुक करा, चला तर मग या चित्रपटाचा रिव्ह्यू जाणून घेऊ आणि मला कसा चित्रपट वाटला आणि तुम्ही जायचं की नाही पुन्हा एकदा मी लास्टला सांगेन आणि माझी रेटिंग सुद्धा सांगेल या चित्रपटाबद्दलचे. तर सर्वात पहिला जारण ह्या चित्रपटाची कथा काय ते एकदम थोडक्यात सांगतो. 3च कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे कॅरेक्टर्स तर भरपूर आहेत, पण जर काही मेन कॅरेक्टर्स पाहिलं तर राधा आणि सही आणि गंगोती ह्या 3 कॅरेक्टर्सच्याच अवतीभवती कहाणी फिरते. म्हणजे जी राधा आहे तिच्यावर जारण म्हणजेच ब्लॅक मॅजिक झालेलं आहे लहानपणी आणि त्या ट्रॉमामधनं ती त्या ट्रॉमाला फेस करते आणि त्याच्यामुळे थोडी म्हणजे म्हणतात नाही मेंटली ती थोडी डिस्टर्ब आहे, सायकोलॉजिकली ती थोडी डिस्टर्ब आहे आणि तेच सगळं तिच्या माइंडमध्ये थोडाफार ती सावरतेच नाही तर पुन्हा एकदा ते जारण वगैरे तिच्या डोक्यात येतं आणि त्यामुळेच तिच्या आयुष्यात खूप ट्विस्ट आणि टर्न्स येतात. तर ते ट्विस्ट आणि टर्न्स पाहण्यासाठी आपल्याला हा चित्रपट पाहायला लागेल, ज्यामध्ये अनेक पैलू आहेत. म्हणजे अंधश्रद्धेवरती भाष्य केलं गेलंय, त्याला टच केलं गेलंय त्या पॉइंटला, किंवा प्लॅनशीट वगैरे काय असं वगैरे त्यालाही टच केलं गेलंय. थोडाफार हॉरर ही आहे, म्हणजे अनेक पैलू आहेत ह्या स्टोरीमध्ये, या कथेमध्ये आणि खूप छान कथा आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण हॉरर सोबत सायकोलॉजिकल थ्रिलर कसा दाखवायचा तो खरंच खूप छान कथा आहे. आता येऊयात की अभिनय कसा झालाय. तर अमृता सुभाष ह्यांचा जो रोल आहे त्याला अनेक पैलू आहेत, म्हणजे खूप वेगवेगळ्या शेड्स आहेत. तिला मेंटली डिस्टर्ब पण दाखवायचंय, तिला घाबरलेलं पण दाखवायचंय, तिला धीट पण दाखवायचंय, तिच्या मुलीसाठी ती काय काय करते ते दाखवायचं. तर अनेक पैलू आहेत. तर त्या सगळे अनेक ते पैलू किंवा शेड्स खूप जबरदस्त रीतीने पार पाडलेले आहेत अमृता सुभाष यांनी आणि खूप भन्नाट अभिनय केलेला आहे. त्यानंतर बाल कलाकार अवनी जोशी हिने सईचं कॅरेक्टर जे प्ले केलंय, तुफान, तिच्याही डोळ्यात ते जी भीती वगैरे आपल्याला ते जाणवतं तिच्या डोळ्यातनं वगैरे आणि तिच्या अभिनयातनं. त्यानंतर गंगोती अनिता दाते, मला वाटलं की ती पूर्ण चित्रपटमध्ये भरपूर वेळा दिसेल, परंतु तेवढा नाही दिसली ती, पण स्क्रीन टाइम जेवढा होता तेवढा जबरदस्त. तिचं जे भाषा असेल, ऐरणी किंवा मग तिचं ते दात वगैरे, तो जो लुक आहे खतरनाक वाटतोय, त्यामुळे तिचाही अभिनय छान आहे. इतर सहकलाकार राजन भिसे असतील, त्यानंतर देशमुख ज्या आहेत, सीमा देशमुख, त्यांचाही अभिनय छान होता. त्यानंतर किशोर कदम, एक सायकायट्रिकची भूमिका खूप जबरदस्त पार पाडली आहे त्यांनी सुद्धा, एकदम परफेक्ट ना इथे ना तिथे एकदम परफेक्ट पार पाडलेली आहे. त्यामुळे सगळ्यांचा अभिनय छान झालेला आहे. डिरेक्शन बद्दल बोलाल तर ऋषिकेश गुप्ते यांनी डिरेक्शन छान केलंय, पण कुठे कुठे लूप होल्स आहेत. म्हणजे खूप काही दाखवण्याच्या नादात, म्हणजे प्लॅनशीट पण दाखवायचंय, अंधश्रद्धावर पण भाष्य करायचंय, भयपट पण दाखवायचं, सगळं दाखवायच्या नादात कुठे कुठे असं वाटतं आपण कन्फ्युज झालं स्टोरीमध्ये आणि ते पाहताना थोडं जाणवतं. त्यामुळे थोडं डायरेक्शनमध्ये अजून क्लीननेस असायला हवा होता असं मला वाटतं. त्यानंतर स्क्रीन प्ले म्हणाल तर फर्स्ट हाफ खूप स्लो आहे, पण सेकंड हाफ मध्ये अशा काही गोष्टी घडतात आणि ट्विस्ट टर्न्स घडतात की आपल्याला सीटच्या एजवर आपण राहतो आणि अरे हे काय, हे नंतर काय, आणि त्यानंतर जी भीती आपल्या मनात बसते. तर मग सेकंड हाफ जबरदस्त आणि तोपर्यंत क्लायमॅक्स आल्यानंतर तर शेवटचे 15 मिनिटं तुफान बॅटिंग केलं चित्रपटाने, हॉरर पण आणि काही गोष्टींमध्ये भाष्य करण्याच्या बाबतीत पण. तर ते सगळं सांगितलं तर मजा निघून जाईल. आणि त्यानंतर म्युझिक बद्दल म्हणाल तर एकी गाणं तर नाहीच आहे, परंतु बीजीएम जे आहे ते पॉवरफुल आहे म्हणायला हरकत नाहीये. एव्ही प्रफुल्लचंद्र ज्यांचे मला खूप एक गाणं आवडतं ते म्हणजे ही अनोखी गाठ कोणी बांधली, त्यांचं म्युझिक ऑसम असतं, त्यामुळे खूप ऑसम बीजीएम खूप ऑसम झालेला आहे. ओव्हरऑल चित्रपटाबद्दल म्हणायचं तर खूप छान चित्रपट, सायकोलॉजिकल थ्रिलर म्हणायला लागेल, हाफ भयपट हाफ सायकोलॉजिकल थ्रिलर असं म्हणायला हरकत नाही. आणि सगळ्यांचा अभिनय छान झालेला आहे. स्क्रीन प्ले बद्दल बोलाल तर सेकंड हाफ थोडा फास्ट आहे, पण फर्स्ट हाफ स्लो असल्यामुळे थोडं अजून मजा आली असती जर का तोही फास्ट असता तर. क्लायमॅक्स खूप छान आहे,
त्यानंतर डिरेक्शन मध्ये काही लूप होल्स आहेत तर ते सुधारता आले असते, परंतु ओव्हरऑल चित्रपट जर का भट्टी म्हणाल ती जमून आली असं म्हणायला हरकत नाहीये. काही गोष्टी आपल्याला इग्नोर करता येतात आणि त्यापैकीच त्या इग्नोर केल्या तर खूप छान चित्रपट असं म्हणायला हरकत नाही. तर हे होता माझा रिव्ह्यू. तुम्ही हा चित्रपट पाहिलात का? आणि जर का पाहिला असेल तर नक्की सांगा, आणि जर का नाही पाहिला असेल तर खरंच जाऊन हा चित्रपट थिएटरमध्ये पहा. हाऊसफुल 5 पहा किंवा नाही पहा तुमचा तो प्रश्न आहे, परंतु हा चित्रपट नक्की बघा थिएटरमध्ये जाऊन, एवढंच सांगेन. आणि आता आपण रेटिंग पाहूयात की जारण चित्रपटाला मी देणार आहे 5 पैकी 3 स्टार्सची रेटिंग. तर हे होतं माझं मत. तुमचंही मत तुम्ही मांडू शकता कमेंटमध्ये. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. लास्ट बट नॉट लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.